आणि वेल्डिंग तर टिकणार नाही, कारण दचके दुचके बसले का हा ना. वेल्डिंग हे गहू वाथांनी आपली ट्रॉलीचं आहे ना, हे तुटलं होतं पुढचं, त्यालाच आज बसवायचं. तर कसं बसावं तेच डोक्यात आहे ना, वेल्डिंग मारून. होय हे बघा, इथं जर कट मारला आपण, हे सरळ केलं बरं का, आणि याला हे असं एवढं काढलं याचं, हा याला फाकवलं, याला फाकवलं, पण याला फसवलं का हे ना लय आत येईन, आत आलं का ते लय आत जाईन, हँडेल आत जातं. नाही 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 नाही, एवढ्याच मापाचं मग हे करायचं ना, एवढ्याच मापाचं एवढा पाईप काढून असं वेल्डिंग मारावं लागेल. वेल्डिंग मारा, नाही तर मग त्याला पॅक करा. मग एवढं घेतो कट करून, वेल्डिंग मारू, वेल्डिंग मारला पाईप येईन असा, मग वरती बसू तो पाईप किंवा खाली बसू मग तो पाईप वेल्डिंग मारून असा, म्हणजे दुप्पट पाईप येईन इथं. ह्यो पाईप ताच मग याच्यावर पाईप येईन तो, असा होईल तो. हा मग इथून तर इथवर होईल ना. हा, आणि या साईडने बी साईडनी मग ते हा जमन काढून त्याला घेतो मी हे करून आता कापून. लय कुटाणा करावा लागला बाबा हे काढायला. इथलचा पूर्ण पाईप काढून टाकलाय, साईडनी मारला, इथून आतून साईडनी मारलंय. आता छनीने ठोकू राहिलो. ही पट्टी काढायची, ही पट्टी काढली का मग इथं आहे ना हे पाईप अल्लात बसून जाईन. ओके, मग झालं काम. बनवलंय आता असं आतलं सगळं मटेरियल काढून. आता याला फक्त जॉईंट द्यायचं आहे पाईपाचा. चला वेल्डिंग मारून परत घुसवायचंय. ठेवलाय आता, वेल्डिंग वाला नाही येत, रात्री भेटन. ओके मध्ये चलो घर को भी. ट्रॉली ना आपल्याला थेट उद्याच भेटन बरं का. आज आणायचा होता आपल्याला गव्हाचा भूस, पण आता काय ट्रॉली नीट नाही होणार आज, ते रात्री करता येईल काम. आता उद्याच भेटन एखाद्याच ट्रॉली आपल्याला. गवत काढायला आलतो गौरीन त्यांना, तर बघ काय कुटाणा करून घेतलाय मी. दिसतंय का याच्यात, दिसतंय का? अन्नाचं घेतलंय बॉटल लागून, हे बघ कसं लागलंय भयानक मध्ये. बापरे, सगळं वाईटाच लागलाय. हत्यारावर आपलं कंट्रोलच नाहीये. त्या दिवशी पत्रा लागून घेतला, लय ठणठण करता येते. चला घेतो थोडं गवत कापून, कारण की काल आहे ना दुपारी टाकलेलं आहे शायनला. काल रात्री घास पण नव्हता, त्याच्यामुळे यांना आरडू राहिल्यात. त्या 10च वाजलेत आता, त्याच्यामुळे लवकर घेतो. जास्त टाकतो आज जरा, कारण की आज पण घास नाही परत. चला झालंय आता आपलं गवत तोडून एकदम प्रॉपर मध्ये. खाली वावरात चक्कर मारायची बरं, कारण की मोटर चालू आहे, ती बंद करायला जायचं आहे. पण आता यांना टाकतो पहिलं मी, आणि मग जातो खाली. चाललं खाऊन. अरे ए, तिकडे जाय ना, तिकडे टाकले ना तुला सगळ्या बाजरीच्या पापड्यावर उड्या मारित होता. अरे तिकडे आता शेळीला ओढलं तर काय भाऊ जबरदस्त ओढलंय. याला बी तिने सगळं कातडच काढलंय बाहेर. तुला थांब, तू ओढायचं नाही, मला लागलेलं आहे बाई, लय जबरदस्त लागलंय ते. लय ठटठट करतंय, ठटठट करतंय, ठटठट. आजपासून आहे ना मला एक व्हिडिओ पण बनवायची आहे, कोंबड्याला आणि बदकांना पौष्टिक चाऱ्याची. हिंदीमधून येणार ती व्हिडिओ, अजून 4-5 दिवसांनी येऊन जाईन व्हिडिओ, कारण की ती 4-5 दिवसाचीच प्रोसेस ती सगळी. पण एक नंबर चारा आहे तो. झालं ओढू ओढू, हा तिला दमच नाही, तुला सोडलंच नाही मी. तुला शिंगातच अटकावं लागेल. मला हे शेण घ्यावं लागेल भाऊ, कारण की शेण आहे ना लय महत्वाचं आहे ते चारा बनवायसाठी. खरं तर आपल्या भारतात ते बनवत नाही बरं जास्त करून. मला जेवढं आहे ना मी बघितल्यात ना व्हिडिओ, ते मला काय सापडलं नाही. जास्त करून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया तिकडेच तो चारा बनवतात. तोच बनवायचा आहे आपल्याला. ते सिक्रेट फायनली भेटलं आहे आपल्याला. आणि हिला तर चांगला अशी फट्टे केवली पाहिजे, फटकवली पाहिजे. शांत राही ना. बघा ट्रे वगैरे काढून ठेवलंय तिथं, सगळं बनवू आपण. सिक्रेट आहे ते, तुम्हाला 4-5 दिवसात भेटून जाईन ते सिक्रेट पण आपलं. जस्ट आत्ता मी मोटर बंद केली. बघा किती मस्त उगायला लागली आता कोथिंबीर. आणि आपली गवार पण एक नंबर उगली आहे बघा. इथं गवार, ही गवार, इकडे गवार एक नंबर उगत आली आता. ह्या ज्या आपण 14 लाईन लावल्या होत्या ना, 14च्या 14 लाईन एकदम मस्त उगल्यात बघा. ही कोथिंबीरच कोथिंबीर सगळी. इकडं अजून काही काही ठिकाणी गवार नाही उगली बरं का, पण मस्त उगल्यात आता सगळे धने उगलेत. इथपर्यंत आहेत का, ह्या इथपर्यंत. आता इथं उद्या दिसते, कारण की दुसऱ्या दिवशी लावले होते हे पण आता बारीक बारीक दिसायला लागलेत. उद्या दिसते पूर्णपणे. तो राजू घे ना 5-6 दिवसात ह्या इतक्या मस्त दिसन ना, आता पूर्ण असं रांगच हिरवी दिसन. ही काळी नळी एकदम झाकून जाईन सगळी.
ही आजीन लावलेली इथं किती मस्त उगली पण. चला बोललाय ऊन पडायला लागले, मी जातो आता घरी. चला भोश्यांना आज पण घास नाही येतं म्हणलं थोडे सुबावळीचे पाला वगैरे घेऊन येतो. गवत तर काय आता काढणार नाही, गवत तरी कवर काटेन. थोडा वेगळी टेस्ट मका बी घेऊन येणार येतानी. चला बाबा गेलेत खाली पाणी सोडायला त्या कोथंबीरला, तिकडे बी चक्कर मारून येणे. चित्र कसे बसायला लागले बाबा, बघा बघा हे चित्र, घासात चित्र बसू राहिलेत. होय गोवाल्या यार, पकडे त्या चित्रांना, घास खाऊन राहिले ते. अशी पानं झाली ते मग याच्यामुळं, रोगरमुळं. पण आहे ना गेलाय बरं का मावा, बराचसा मावा गेलाय, हे करून पळून गेलाय. आता आहे ना पाणी सोडतो फक्त घासाला, उद्या परवा मस्त होऊन जाईन मग हिरवागार. चल रे गोवाल्या, हो पुढं, हो पुढं, पुढं उगली होती ना ती पण आता मस्त उगली आहे बघा. दिला भोगवरीने आवाज, वाजले 5. आमचा 5 वाजले का बरोबर 5 वाजता आहे ना ती ऑर्डर, कारण की ना 5 वाजता बरोबर बघा 1 मिनिट कमी होता फक्त 5ला, वाजले 5. चलो लाना ही पडेगा अभी कुछ तो उसको खाने के लिए. इकडं भेंडी अजून दिसत नाही, पुढं मुळं दिसतीये बघा इथं, हे बघा पुढं मुळं दिसती. उगन ती पण उगन, काय टेन्शन नाही आहे. झाली मोटर चालू. आता किती वेळ आहे तुम्हाला? काय नाही आता मग आपल्याला थोडं हे नाही, सुबाबळीच पाला न्यायचं आहे गाडीवर टाकून. जाईन मग घेऊन. नाही तुमचं बी आवरलं का? अजून तोडायचं आहे मला. तोडून तोडीतून मी तवर होत गाडी घेऊन जा, यायची उभाला. बर बर, मला बी जायचंच आहे आता. बर बर. तिकडे जायचं चक्कर मारायला. कुठे जायचं? ते बाबाकडे त्यांच्याकडे. हा वेल्डिंग वाल्याकडे ना. मग हा ती या चक्कर मारून एकदा. घेतला आता पाला सुबाबळीचा, इकडून कमी दिसन पण या बघा किती येतो जबरदस्त. आता गाडी नेता आली पाहिजे फक्त घरी. जाऊ द्या, जाऊ जाऊ. कसं किक सापडली ना? किक सापडली ना? हा ती काय काढली आता तिथं. बर बर, चला आता थेट घरी भेटू. चला ना, मी इकडून येतो. बर बर. काय घाण आहोत केलाय बाबा यांनी, काय शेवाळच शेवाळ झालंय सगळं. आता सगळा रेंदा आला बाहेर. यांना काही पण द्या भाऊ खायला. मी आहे ना त्यात गव्हाचं चिक काढलाय आजीने कुरड्यासाठी, ते गहू टाकले होते, थोडी शेवभाजी कालची उरलेली वगैरे सगळं टाकलं होतं, सगळं खाऊन घेऊ राहिलेत. हे बघा पडले तुटून परत. टाकला भाऊ सुबाबळीचा पाला. आता हे इकडं काही आहे, इकडं काही आहे, बाबांनी दिल्यात. आता शेळ्या सोडून कोंडल्या थोड्या वेळ, कोंबड्यान ते हे करूस तर आल्या 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 आले. ओके, आता कवर खात बसा, थेट नंतर निवांत कोंडायचे आता. चलो बघा एवढा पाला आहे. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. बाय बाय.